before starting that part relation, we need to see some other points which useful for showing relations, for understanding relations. Relation part सुरू करण्यापूर्वी एक वेगळे काही पॉइंट्स आहेत, वेगळे काही कन्सेप्ट्स आहेत, ते अगोदर आपल्याला बघायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचा पार्ट्स आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये. ओके, रिलेशन्स पार्ट पाहायचा आहे. मग त्यामध्ये कोणते पार्ट आहेत ते, हे की नाही, तर त्यातला पहिला पार्ट आपण बघू इथं. Intervals. Which are that part? That is intervals. Okay. So before starting this part, intervals is nothing but a gap between two objects. इंटरवल म्हणजे काय की दोन ऑब्जेक्ट मधला जो काही गॅप असतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरवल म्हणतो. इन आवर स्कूल suppose 8 periods are present. So after first 4 periods and before of other 4 periods, in between that 4 periods, 10 or 15 or 20 minutes gap present, and that gap is called interval. In our timetable we write there interval. है की नाही, आपल्या शाळेमध्ये जर समजा 8 पिरियड असतील तर पहिल्या 4 पिरियड नंतर आणि शेवटच्या 4 पिरियडच्या अगोदर मध्ये एक 10, 15, 20 मिनिटाचा काही जो गॅप दिलेला असतो त्या गॅपला काय म्हटलं जातं, इंटरवल म्हटलं जातं. मग तसं इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, एक इंटरवलबद्दल माहिती सांगायची. मग इंटरवल म्हणजे कोणती इंटरवल, तर दोन ऑब्जेक्टपासून तयार झालेली इंटरवल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज वन ऑब्जेक्ट, दिस इज सेकंड ऑब्जेक्ट, दिस इज कॉल्ड ए, सपोज दिस इज कॉल्ड बी, अँड बिटवीन दिस सपोज वी कन्सिडर एनी एलिमेंट एक्स. आहे का, ह्यांच्यामध्ये एक्स आहे. तर मग आता एक्सची इंटरवल काय, म्हणजे एक्सची किंमत कुठून कुठपर्यंत असू शकते, किंवा एक्स हा कुठून कुठपर्यंत आपल्याला त्याची किंमत फाइंड करता येऊ शकते. तर त्याची किंमत आपल्याला इकडं ए पासून, आहे का नाही, ते इकडं बी पर्यंत मधल्या जेवढ्या किमती असतील तेवढ्या किमती आपल्याला त्या एक्ससाठी वापरता येतात. याला म्हणायचं इंटरवल. आलं लक्षात, म्हणजे गॅप. आणि त्या गॅपच्या आधारे आपण त्या एक्सच्या किमती मांडू शकतो. म्हणजे एक्स कुठं असू शकतो, तर एक्स इज प्रेझेंट हिअर, सपोज एक्स इज प्रेझेंट हिअर और एक्स इज प्रेझेंट हिअर. ठीक आहे ना, अशा पद्धतीने एक्सच्या किमती आपल्याला फाइंड करता येतात. मग आता ते इंटरवलचे काही पार्ट्स पाडलेले आहेत, काही टाईप्स पाडलेले आहेत. ठीक आहे ना, म्हणजे देअर आर 3 टाइप्स ऑफ इंटरवल्स. हाऊ मेनी टाइप्स आर इंटरवल हिअर, 3 टाइप्स ऑफ intervals. 3 types of intervals. Which are that 3 types of intervals? So first interval, name of that type is open interval. Open interval. Okay. So what do you mean by open interval? That we have seen here. Open interval means if x tends value up to near and near to this A, then that time A change its position and take here. Again x tends up to this here. Again this A take its position change and take here. This is called open interval. Means open space. ठीक आहे नाही, ओपन इंटरवल म्हणजे काय की आपण पाहिलं, इंटरवल म्हणजे काय, ए आणि बी ह्या दोन ऑब्जेक्टपासून जे मधला गॅप तयार होतो त्या गॅपला आपल्याला इंटरवल म्हणायचं. ओके. आता इकडे एक समजा ए ऑब्जेक्ट आहे, इकडे एक बी ऑब्जेक्ट आहे. आता ह्या ऑब्जेक्टची पोझिशन कशी आहे त्याच्यावर त्या इंटरवलचा प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता इथे पोझिशन आपल्याला काय म्हणालं होतं, ओपन पोझिशन आहे. ओपन पोझिशन आहे म्हणजे काय, फिक्स नाही तर ते ह्या पोझिशनला ते फिक्स नाही तर केलेले. मग आता समजा एक्सच्या व्हॅल्यू जर घेत 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 आपण इथपर्यंत आलो, इथं आलो कीच हा ए पुन्हा आपली पोझिशन बदलून कुठं सरकतो, पुढं सरकतो. म्हणजे पुन्हा आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू पुढे घेता येतं. म्हणजे अशा पद्धतीनं, किंवा तिकडे तसंच एक्सच्या व्हॅल्यू घेत 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 आपण इथं बी पर्यंत आलो की बी पुन्हा पुढं सरकतो, बी हा ह्या ठिकाणी जातो, इथं बी तयार होतो. म्हणजे पुन्हा एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला तिथे घ्यावं लागतात. म्हणजे याला म्हणायचं ओपन इंटरवल म्हणायचं थोडक्यात. उदाहरण एक साधं सोपं द्यायचं झालं आपल्या ग्रामीण भागातलं तर आपण जे सिटीज म्हणतो, आभाळ टेकलं म्हणतो, आहे का नाही. आपल्याला समजा त्या ठिकाणी आभाळ टेकल्यासारखं वाटतं, तिथं जर गेलो तर आपण की ते पुन्हा पुढं दिसतं. म्हणजे त्या पद्धतीनं ह्याला म्हणायचं ओपन इंटरवल. म्हणजे इथं ए आणि बी हे त्या इंटरवलमध्ये भाग घेत नाहीत, ते फक्त एक साईडला एक
मार्जिन म्हणल्यासारखं की बाउंड्री म्हणल्यासारखं ते बाउंड्री बॉयसारखं काम करतात. त्या ठिकाणी आलं की ते पुन्हा पुढं सरकतात. दॅट इज कॉल्ड ओपन इंटरवल. सो हाऊ वी डिफाइन दॅट ओपन इंटरवल? बाय डेफिनेशन दॅट वी हॅव सीन हियर. ओके, याची डेफिनेशन आपल्याला अशी म्हणता येईल. लेट ए अँड बी आर two real numbers such that a is less than b. है का नाही? a हा b पेक्षा कसा पाहिजे आपल्याला? इथं लेस दॅन पाहिजे, म्हणजे लहान पाहिजे. a is less than b, then the set of x elements, then the set of x elements, set of x element or element x such that a is less than x is less than b is called open interval. is called open interval. म्हणजे याला म्हटलं जातं ओपन इंटरवल. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम लिहिला त्याचा अर्थही सांगितला त्या ठिकाणी. ओपन इंटरवल म्हणजे काय आहे का नाही? आपण त्याच्यानंतर डायग्राम जर काढली तर कशी डायग्राम होईल? दिस इज अ रियल नंबर्स, दिस इज ए, दिस इज बी अँड हिअर दिस इज एक्स. these are not fixed points, so here this is empty, free. ठीक आहे ना? मुवेबल म्हणायचं. म्हणजे हे ओपन इंटरवल झाली. सेटच्या याला दाखवताना कसं दाखवलं जातं? इट इज डिनोटेड बाय इन सिंपल ब्रॅकेट ए कॉमा बी. सिंपल ब्रॅकेट वापरायचा इंटरवल दाखवण्यासाठी. कोणता? ए कॉमा बी. देअरफॉर ए कॉमा बी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स लाइज इन आर अँड ए इज लेस दॅन एक्स इज लेस दॅन बी इज कॉल्ड ओपन इंटरवल. याला काय म्हटलं जातं? ओपन इंटरवल म्हटलं जातं. ओके, सो दिस इज फर्स्ट इंटरवल विच इम्पॉर्टंट फॉर शोईंग रिलेशन्स, फॉर शोईंग फंक्शन्स. हे खूप महत्त्वाचं आहे. इंटरवल किती आहेत, कोणते आहेत हे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. 3 प्रकारचे इंटरवल आहेत. दॅट इज द फर्स्ट इज ओपन इंटरवल. ओके, देन सेकंड इंटरवलचा प्रकार बघतो आपण. नेम ऑफ दॅट सेकंड इंटरवल इज क्लोज्ड इंटरवल. क्लोज्ड इंटरवल. आता वर्ड्स बघा इथं. क्लोज्ड मीन्स क्लोज करणं. म्हणजे आता इथं ह्या ठिकाणी की समजा इथं हा ए आहे, इथं हा बी आहे आणि याच्यामध्ये आपण हा एक्स घेतला, म्हणजे हे एक्सची ही इंटरवल तयार झाली. ओके, आता ह्याला क्लोज केलंय. क्लोज केले म्हणजे हे फिक्स केलेत, पॅकअप करून टाकले ह्याला. म्हणजे आता आपल्याला जर एक्सच्या व्हॅल्यू घ्यायच्या झाल्या तर एक्सच्या व्हॅल्यू आपण इथून इथपर्यंतच घेऊ शकतो किंवा इथून इथपर्यंतच घेऊ शकतो. म्हणजे आता इथं हा ए मूव्ह होत नाही, म्हणजे पुढं जात नाही किंवा तिकडे बी सुद्धा पुढं जात नाही. जागेवर त्यांना पॅक केलेलं आहे, चिटकलेलं आहे म्हणून आपण थोडक्यात त्या ठिकाणी. म्हणजे अशा वेळेस त्या इंटरवलला काय म्हटलं जातं? क्लोज्ड इंटरवल. म्हणजे क्लोज करणं. उदाहरण सांगायचं झालं तर आपलं टेक द एक्झाम्पल ऑफ आवर क्लासरूम. ठीक आहे ना? दिस इज अ फर्स्ट वॉल, देन देअर सेकंड वॉल, राईट? सो दिस इज कॉल्ड क्लोज्ड इंटरवल. ह्याला काय म्हणायचं? क्लोज्ड इंटरवल. कारण ह्याचे मी इथून तिथपर्यंत जाऊ शकतो किंवा तिथून इथपर्यंत येऊ शकतो, याच्या पुढं आपल्याला जाता येत नाही. सो दिस इज कॉल्ड क्लोज्ड इंटरवल. ठीक आहे ना? त्याला काय म्हटलं जातं? क्लोज्ड इंटरवल. अँड इन दिस क्लोज्ड इंटरवल दिस ऑब्जेक्ट्स ए अँड बी और दिस रियल नंबर्स ए अँड बी टेक पार्ट्स. याच्यामध्ये मात्र ते ए आणि बी हे काय करतात? पार्ट करतात किंवा त्याच्यात पार्टिसिपेट करतात. पाहिजे ओपन असलं की आपण जे काही इनिक्वलिटी आहेत आपल्या मॅथमॅटिक्समधल्या, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, ह्याच्यामध्ये इथं आपण फक्त लेस दॅन वापरलेलं आहे, ठीक आहे नाही, किंवा ग्रेटर दॅन आपण म्हणून वापरलेलं आहे ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीनं. पण ज्यावेळेस ते क्लोज असतं त्यावेळेस त्याला इक्वल टू म्हणजे खाली असं सपोर्टिंग लावावं लागतं आपल्याला. ते फॉर एक्झाम्पल याची डेफिनेशन बघू आपण. सेम वे वी राईट डेफिनेशन. लेट ए अँड बी आर टू real numbers, two
real numbers, then two real numbers, one condition here again, right, such that A is less than B, then the set of X elements such that A is less than equal to X is less than equal to B is called closed interval. Is called closed interval. पहा इथं क्लोज्ड इंटरवल असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, लेस दॅन आणि त्याला इक्वल टू, म्हणजे एक्सची किंमत ही ए पेक्षा मोठी घेऊ शकतो आपण किंवा ए बरोबर सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे ए सुद्धा आला त्यामध्ये, म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, म्हणजे क्लोज केलं तिथं, म्हणून लेस दॅन इक्वल टू किंवा लेस दॅन अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी कव्हर करता येतं. ओके, लेस दॅन इक्वल टू एक्स किंवा लेस दॅन इक्वल टू बी. इट इज डिनोटेड बाय याला दाखवताना जसं वरच्या ओपन इंटरवलला दाखवण्यासाठी आपण सिंपल ब्रॅकेट मॅथमॅटिक्समधला वापरला, साधा कंस म्हणतो आपण, तसं इथं आपल्याला इट इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला ती लिहिता येतं, म्हणजे इन स्क्वेअर ब्रॅकेट ए कॉमा बी. इन द सेट नोटेशन फॉर्म वी डिनोट दिस क्लोज्ड इंटरवल, वी राईट दिस इन दिस फॉर्म. Therefore, closed interval a comma b equal to set of x elements such that x lies in R and a is less than equal to x is less than equal to b. And in diagrammatic form, we denote this in this way. This is closed, so we setted this. This is A, this is B, here X, and this is a real number line in this way. So this is called closed interval. After then, we have seen here third interval, which mixing of these two intervals. तिसरी जी इंटरवल आहे ती ह्या दोघांची मिक्स केलेली, म्हणजे तिचं नाव आहे सेमी ओपन सेमी क्लोज्ड इंटरवल किंवा सेमी क्लोज्ड सेमी ओपन इंटरवल. कुठलं बी एक नाव लक्षात ठेवू शकता. सेमी ओपन सेमी क्लोज्ड interval, semi open semi closed interval. Okay, so this is the next interval, semi open semi closed interval. What is its definition? Same way we write definition. Let a and b are two real numbers such that a is less than b, such that a is less than b, then the set of x elements is x elements such that a less than, see here we have taken this name semi open semi closed. Open means only less than or greater than, so this, and closed means less than equal to, in this way means one inequality less than, here other inequality less than equal to, that is read as semi open semi closed. Semi open semi closed interval this way, or second a is less than equal to x is less than b is called semi open semi closed
किंवा हाफ ओपन हाफ क्लोज असंही म्हणतात. सेमी ओपन, सेमी क्लोज्ड or semi closed, semi open interval are called semi closed, semi open interval. So this is a mixing interval in which we take half part of open interval, half part of closed interval, or half part of closed interval, half part of open interval in a set, and it is denoted by, which notation we use here for denoting this? This is a mixing of two intervals, open and closed. So here on left side open interval, so we take simple bracket and we write first object, that is first real number A. Here closed form presents, so we take here square bracket. Or here closed form presents, so we take closed bracket, write A. Here open form present, so we take this open bracket in this way. So in this way we denoting this, and in a set notation form we write this in this way: A comma B means A open interval A comma closed interval B is equal to X, such that X lies in R and A is less than X is less than equal to B. Or again, if we take half closed, half open interval, then how we denote this in the set form? X such that X lies in R and A is less than equal to X is less than B. This is called half closed, half open intervals. So these three types of intervals. First is open interval, in which that two real numbers means endpoints are not take parts. That interval is called open intervals, in which we use inequality only less than or greater than. Okay. Then a second type of interval, that is closed interval. In this interval, both real numbers A and B take parts. Okay. Take parts, and inequality is used there, that is less than equal to or greater than equal to. And third interval is a mixing of that two interval. Name of that interval is semi-open, semi-closed, or semi-closed, semi-open interval, in which we use both inequalities and both brackets and both notations. Okay. So these are types of intervals. Okay. After then we have seen next part, which also important for understanding relations, and that part is ordered pairs. Okay.